नमस्कार. कालच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण पहिलं ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण या प्रकरणाला सुरुवात केली होती. काल आपण वर्तुळाकार गती आणि त्यामध्ये अभिकेंद्री बल म्हणजे काय हे आपण बघितलं होतं, सर्क्युलर मोशन आणि सेंट्रिपेटल फोर्स याबद्दल. आजच्या पिरियडमध्ये आपण केप्लर्स लॉ विषयी माहिती बघणार आहोत. प्लॅनेटरी मोशन हॅज बीन ऑब्झर्व बाय ॲस्ट्रॉनॉमर्स इन एन्शियंट टाइम्स. म्हणजे प्राचीन कालापासून मानवाच्या मनामध्ये जी उत्सुकता होती ग्रहांच्या विषयी आणि त्यातूनच त्यांनी अनेक निरीक्षणे केली. बिफोर गॅलिलिओ ऑल ऑब्झर्वेशन ऑफ द प्लॅनेट पोझिशन वेअर मेड विथ नेकेड आईज. म्हणजेच गॅलिलिओच्या आधी सगळी जी निरीक्षणे केली जायची ती नुसत्या डोळ्यांनी डोळ्यांनी बघून केली जायची. नंतर गॅलिलिओनी एक दुर्बीण काढली आणि अंतरिक्षाचं निरीक्षण करायला मग नंतर दुर्बिणीतून सुरुवात झालं. बाय द 16th century a lot of data were available about planetary position and motion. आणि 16व्या शतकापर्यंत अनेक प्रकारची माहिती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ऑब्झर्वेशन निरीक्षणातून जी की माहिती गोळा केली त्याविषयी बरीचशी माहिती उपलब्ध झाली. यामध्ये एक शास्त्रज्ञ होते जोहानस केपलर. स्टडी दिस डाटा आणि त्यांनी या सर्व माहितीचा अभ्यास केला. ही नोटेड दॅट द मोशन ऑफ द प्लॅनेट फॉलो सर्टन लॉज. आणि त्यांनी यातून असं त्यांनी निष्कर्ष काढला, त्याला असं निदर्शनास आलं की जे ग्रह आहे जे सूर्याभोवती परिक्रमा करतात त्यांची एक विशिष्ट गती असते, विशिष्ट प्रकारची मोशन असते. ही स्टेटेड 3 लॉज डिस्क्रायबिंग प्लॅनेटरी मोशन. आणि त्यावरूनच त्यांनी त्यांचे गतिविषयक ग्रहाच्या गतिविषयक 3 नियम काढले आणि त्यालाच आपण आज केप्लर्स लॉ म्हणून ओळखतो. ते कसे ते पुढील प्रमाणे आपण बघूया. ओके, बघा इथे डू यू नो मध्ये आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. ॲन इलिप्स इज अ कर्व ऑब्टेन वेन अ कोन इज कट ॲन इन्क्लाइन प्लेन. याचाच अर्थ काय, इथे बघा आपल्याला एक कोन दिसून आलेला आहे, मी तयार केलेला आहे इथे, आणि त्याला आपण तिरपा कापलेला आहे, 2 ज्या तुम्हाला निळ्या रेषा दिसत आहे त्याच्यावरून. त्यानंतर कापल्यावर आपल्याला अशा प्रकारचे 2 आकार दिसतील की जे इलिप्स असतील, म्हणजे लंबवर्तुळाकार असतील अशा प्रकारे. ओके, इथे अजून आपल्याला एक माहिती दिलेली आहे. द सम ऑफ द डिस्टन्स टू द 2 फोकल पॉईंट फ्रॉम एव्हरी पॉईंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. तर ते कसं ते आपण कागदावर समजून घेऊया. समजा आपण एक लंबवर्तुळ काढलं, जे इलिप्स काढलं, असं जशा प्रकारे आपल्याला पुस्तकात दाखवलेलं आहे. तर या इलिप्सला, लंबवर्तुळाला 2 नाभी असतात, नाभी बिंदू, त्याला आपण फोकस म्हणतो. फोसाय. फोकस एक असेल तर फोकस आणि 2 असेल तर फोसाय. ज्याप्रमाणे आपण वर्तुळ जर काढलं, वर्तुळाला एक केंद्रबिंदू असतो, पण लंबवर्तुळाला 2 केंद्रबिंदू किंवा आपण त्याला फोकस म्हणणार. एक असेल तर फोकस आणि 2 असेल तर फोसाय. आता समजा आपण या लंबवर्तुळावर एक बिंदू घेतला ए, हा झाला ए, आणि या आपण नाभीला नाव देऊया F1 आणि ही दुसरी झाली F2. आता ए पासून जर आपण एक रेष F2 पर्यंत काढली तर ही रेष कोणती झाली, ए F1. आणि त्याचप्रमाणे ए पासून F2 पर्यंत आपण एक रेष काढली तर ही कोणती झाली, ए F2. आणि याची केली आपण बेरीज. ओके, सम. आता अशाच प्रकारचा दुसरा बिंदू आपण घेतला, दिस इज द बी. तिथून पुन्हा बी पासून F1 पर्यंत एक रेष काढली आणि F2 पर्यंत एक रेष काढली. तर या 2 रेषा कोणत्या झाल्या, BF1 प्लस BF2. आता AF1 आणि AF2 इज इक्वल्स टू BF1 प्लस BF2. हे दोघांची जी सम असेल ही सेम असेल. त्याचप्रमाणे आपण एक तिसरा बिंदू सुद्धा घेऊ शकतो. समजा आपण सी घेतला, सी पासून एक रेष काढली आपण F1 पर्यंत आणि सी पासूनच दुसरी रेष काढली आपण F2 पर्यंत. मग याची सुद्धा जी सम असेल, बेरीज असेल, ही कशी असेल, CF1 प्लस
F2. अशा प्रकारे आपल्याला या एक्स्ट्रा माहिती लंबवर्तुळ कक्षाच्या संदर्भामध्ये, इलिप्सच्या संदर्भामध्ये आपल्याला इथे दिलेली आहे. ओके, आता आपण समोर केपलरचे 3 नियमाकडे वळूया. तर ते कसे आहे ते बघूया. ओके, बघा आता आपण केपलरचे 3 नियम शिकूया. केपलर फर्स्ट लॉ काय सांगतो आपल्याला? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. म्हणजे जे ग्रह असतात ते सूर्याभोवती, ग्रहाची जी कक्षा असते सूर्याभोवती फिरण्याची ती असते लंबवर्तुळाकार आणि त्या एका नाभीवर सूर्याचे स्थान असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण जर आकृती काढली तर हे लंबवर्तुळाकार इलिप्स आपण काढूया की या कक्षेमध्ये ग्रह जे आहे ते फिरणार आहे. मग आता या इथे सूर्याची पोझिशन कोणती असेल? एक तर ही असेल किंवा मग ही असेल. आपण एक घ्यायची कोणती तरी. समजा आपण ही घेतली. इथे सूर्य आहे आणि ग्रह जे आहे ते या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे. सूर्याची पोझिशन दोन्ही ठिकाणी नाही, सूर्याची पोझिशन फक्त एका ठिकाणी, कोणत्याही एका ठिकाणी असेल, या ठिकाणी किंवा या ठिकाणी, जसं आपण इथे ही घेतलेली आहे. म्हणजेच द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स. म्हणजे प्लॅनेटचं जे ऑर्बिट असेल, समजा आता हा इथे ग्रह आहे, हा ग्रह असा या इलिप्समध्ये म्हणजे लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये सूर्याभोवती फिरत असेल आणि या एका फोकसवर म्हणजे एका नाभीवर सूर्याची पोझिशन असेल. हा झाला पहिला नियम. दुसरा केपलरचा नियम काय सांगतो आपल्याला? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजे ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. उदाहरणार्थ आपण हा एक ग्रह घेतलेला आहे आणि या ग्रहापासून एक रेष आपण सूर्यापर्यंत काढली. म्हणजे ही झाली लाईन, ही की ग्रहाला जॉईन करणार आहे. लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. मग आता एका महिन्यामध्ये हा जो ग्रह आहे, या ग्रहाला आपण नाव देऊया ए. हा ग्रह आहे, हा ग्रह समोर जात 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 इथे आला एका महिन्यामध्ये. ही झाली त्याची दुसरी पोझिशन, याला आपण A' म्हणूया. आता इथे सुद्धा आपण एक अशा प्रकारची लाईन काढूया इथपर्यंत सूर्यापर्यंत. म्हणजे हे झालं एक क्षेत्रफळ. ठीक आहे, हे जे क्षेत्रफळ आहे मी इथे शेडेड करतो आणि या क्षेत्रफळाला आपण म्हणूया x. ओके, त्यानंतर समजा हा ग्रह जो आहे हा इथे आला फिरत फिरत आणि ही त्याची पहिली पोझिशन झाली समजा. आणि याला सुद्धा आपण एक लाईन काढूया आणि त्यानंतर एकाच महिन्याने इथे सुद्धा आपण घेतलं होतं A पासून A' पर्यंत 1 महिना लागला होता त्याला समोर जायला. एका महिन्यामध्ये एवढं अंतर त्यांनी, एवढं क्षेत्रफळ त्यांनी कापलं. त्यानंतर इथून एका महिन्याने पुन्हा हा इथे आला A' आणि या इथून सुद्धा आपण एक रेषा पण अशी काढलेली आहे. त्यानंतर हे जे क्षेत्रफळ आपण घेतलेलं आहे याला आपण y म्हणूया. हे y क्षेत्रफळ. आता या नियमामध्ये काय म्हटलं आहे? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज. हे जे एरिया आपण काढले आहे एक्स एरिया आणि वाय एरिया, इक्वल एरिया आणि इक्वल इंटरवल ऑफ टाईम. आणि इथे आपण इक्वल इंटर ऑफ टाईम कोणता घेतलेला आहे? समान कालावधी कोणता घेतलेला आहे? 1 महिना, 1 मंथ. म्हणजे एका महिन्यामध्ये इथून इथे, इथून इथे. किती घेऊ शकतो आपण? 1 वर्ष घेऊ शकतो, 1 महिना, 2 महिने. पण या दोन्हीही जे काही टाईम इंटरवल असेल, कालावधी असेल ते समान असेल. किंवा समजा आपण इथे घेऊया. आता हा जो ग्रह आहे हा इथे असेल, हाच ग्रह ए वाला. इथून आपण पुन्हा सूर्याशी जोडणारी एक रेषा काढलेली आहे आणि एका महिन्याच्या कालावधीनंतर हा जो ग्रह आहे हा फिरत 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 इथे आलेला आहे A'. ओके, इथे इथून पुन्हा आपण एक रेष काढलेली आहे. तर हे क्षेत्रफळ जे झालं हे जे आपल्याला दिसून आलं A'. हे पुन्हा आपण शेड करूया याला आणि याला आपण Z म्हणूया. म्हणजे हे जे तीनही क्षेत्रफळ आहे एक्स वाय झेड, तिन्ही एरिया हे समान असेल. एक्स इज इक्वल्स टू वाय इज इक्वल्स टू झेड, असं केपलरने दुसऱ्या आपल्या नियमामध्ये सांगितलेलं आहे.
त्यानंतर केपलरचा तिसरा लॉ काय सांगतो आपल्याला बघा. केपलर थर्ड लॉ, द स्क्वेअर of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. म्हणजेच सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. म्हणजे आपण पुन्हा एक इथे लंबवर्तुळाकार कक्षा काढूया आणि इथे समजा आपण काढलेला आहे आपला सूर्य, सन. मग आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे काय की एखाद्या ग्रहाला सूर्याभोवती पूर्ण एक प्रदक्षिणा मारण्यासाठी, एक रिव्हॉल्युशनसाठी लागणारा कालावधी म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. कशाभोवती? सूर्याभोवती पूर्ण. आता समजा त्याला आपण म्हणूया टी एवढा कालावधी लागला. टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता हा जो ग्रह आहे हा या पोझिशनला असेल म्हणजे हे झाले एक डिस्टन्स. दिस इज कॉल्ड एज आपण याला म्हणूया R1. त्यानंतर इथे आला हा ग्रह इथे आला फिरत याला म्हणूया R2. म्हणजे ग्रह कधी या सूर्यापासून जवळच्या अंतरावर असेल किंवा मग कधी कधी इथे असू शकतो एकदम लांब अंतरावर. हा झाला R3. इथे असू शकतो, इथे ग्रह असू शकतो R4. म्हणजे या सगळ्या अंतराचा जर आपण मीन काढला तर ते झालं त्याचं मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट. या सगळ्या अंतराचं जर आपण सरासरी काढली तर ती झाली R. आता या केपलरच्या लॉ मध्ये काय आहे? द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड. मग आता पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे या ग्रहाची फिरण्याची आवर्तकालाचा वर्ग, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मीन डिस्टन्स क्यूब. मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन, पण याचं काय असेल? क्यूब असेल. त्यामुळे अशा प्रकारचा हा तिसऱ्या नियमाचं इथे समीकरण तयार होते. आणि यालाच आपण गणितीय स्वरूपामध्ये जर म्हणलं तर याचं रूपांतर असं होईल टी स्क्वेअर अपॉन R क्यूब इज इक्वल्स टू कॉन्स्टंट के. हा झाला कॉन्स्टंट के. म्हणजेच केपलरचा तिसरा नियम आपल्याला या सूत्राच्या द्वारे स्पष्ट करता येतो. मग आता इथे दिसून आले आपल्याला बघा, द केपलर ऑब्टेन दीज लॉज, दिसत असेल, द केपलर ऑब्टेन दीज लॉज सिम्पली फ्रॉम द स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ द प्लॅनेट ऑब्टेन बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. म्हणजे केपलरनी फक्त दैनंदिन निरीक्षणातून नियमितपणे निरीक्षण त्याने केले आणि त्यांच्या ग्रहांच्या स्थानाचं मापन केलं आणि हे जे नियम आहे हे शोधून काढले फक्त ऑब्झर्वेशनमधून, निरीक्षणातून. ग्रह ही हॅज नॉट एक्सप्लेन ॲज सो वाय प्लॅनेट्स ओबे दीज लॉज. पण ग्रह अशा प्रकारचे नियम का बरं पाळतो हे तो सांगू शकला नाही. वी विल आणि नंतरच्या याच्यामध्ये न्यूटनला कशा प्रकारे याचा फायदा झाला हे आपण नंतरच्या पॉईंटमध्ये बघूया.